होय शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या तुम्ही प्रतीक्षेत असाल, रब्बी अनुदानाच्या प्रतीक्षेत असाल किंवा सामायिक क्षेत्र असाल आणि तुमचे अनुदान आलेलं नसेल, के-वाय-सी केली आहे तरी पण अनुदान आलं नसेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो. कारण आता खूप दिवसापासून तुम्ही प्रतीक्षा करत आहात, की 2 हेक्टरचं अनुदान पडले, 1 हेक्टरचं पडलेलं नाही. फार्मर आयडी आहे, के-वाय-सी केली आहे तरीही अनुदान पडलेलं नाही. अतिवृष्टी अनुदान पडले पण रब्बीचं अनुदान पडलेलं नाही. या सर्व प्रॉब्लेम्स गेल्या 8 ते 10 दिवसापासून खूप शेतकरी अनुदानापासून वंचित होते. कारण असे काही शेतकरी अजून राहिलेले आहेत, की त्या शेतकऱ्याला एकही रुपया अनुदान मिळालेलं नाहीये. त्याच्यानंतर फार्मर आयडी काढली आहे, के-वाय-सी केली आहे, रब्बी अनुदान पडले, अतिवृष्टीचं अडकले, अतिवृष्टीचं पडले, रब्बीचं अडकले. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि खुश खबर आहे शेतकरी मित्रांनो. आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. कारण तुमचं अनुदान इतके दिवस अडकलं कशामुळं आणि नेमकं आता पडणार आहे कधी आणि त्याच्याबाबत नेमकं घडले काय, या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यामध्ये 20,000 कोटी रुपयाची जी-आर काढण्यात आले होते आणि त्या 20,000 कोटी रुपयेमधून राज्य सरकारनं जी-आर मंजूर केले, परंतु तो निधी संपूर्ण न दिल्यामुळं उर्वरित शेतकऱ्यांचं अनुदान थकलेलं होतं, अनुदान थांबलेलं होतं. मग ते के-वाय-सी केलेले शेतकरी असो, सामायिक खातेधारक असो, अतिवृष्टीचं पडलेलं असो, रब्बी अनुदान राहिलं, असं सर्व शेतकऱ्यांचं जे अनुदान रोखलेलं होतं, थांबलेलं होतं, अशा शेतकऱ्यांचे पैसे आता पडायला सुरुवात होणार आहेत. कारण राज्य शासनानं जेव्हा 20,000 कोटी रुपयाची जी-आर काढली, त्या जी-आरमधील 700 ते 800 कोटी रुपये अजून राज्य शासनाकडेच शिल्लक होते आणि ते पैसे राज्य सरकारनं न दिल्यामुळं ते पैसे तुमचे अडकलेले होते आणि तुमचं अनुदान अडकलेलं होतं. तर त्या सर्व शेतकऱ्यांची आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना मित्रांनो. कारण कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उर्वरित 663 कोटी रुपयाला मंजुरी मिळालेली आहे. माननीय मुख्यमंत्री आणि या पैशाला मंजुरी दिलेली आहे. आता हे पैसे मंजूर झालेले आहेत. लवकरच उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम पडायला सुरुवात होणार आहे. मग तुमची ती फार्मर आयडी असो, के-वाय-सी असो, सामायिक शेतकरी असो, रब्बीचा अनुदान अडकलेला असो, अतिवृष्टीचा अनुदान अडकलेला असो किंवा एकही रुपया अनुदान मिळालेलं नसेल, अशा 10 ते 10.5 लाख शेतकऱ्यांना आता 663 कोटी रुपयाचं वाटप आता पुढील 2 ते 4 दिवसामध्ये होऊन जाणार आहे. कारण आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं होतं, की 4 तारखेच्या नंतर अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू होईल सुरळीतपणे. परंतु अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू झाली. जितका बजेट त्यांच्याजवळ शिल्लक होतं, तितक्याच बजेटचं अनुदानाचं वाटप सुरू झालं. अनुदान थांबलेलं नव्हतं, परंतु उर्वरित शेतकऱ्यांचं जे अनुदान रखडलेलं होतं, त्या शेतकऱ्यांना बजेटची उपलब्धता नव्हती आणि त्यामुळेच या गोष्टीला उशीर होत होता आणि अखेर तो उशीर संपलेला आहे आणि 663 कोटी रुपये राज्य शासनानं काल मंजूर केलेले आहेत आणि या 663 कोटी रुपयाचं वितरण 10.5 लाख ते 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 1 ते 2 दिवसापासून सुरू होणार आहे. त्यामुळं जी शेतकरी अनुदानापासून वंचित होते, ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी असून के-वाय-सी करून अनुदान आलेलं नव्हतं, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान आले, रब्बीचं अनुदान आलेलं नसेल, असे जितके कोणी शेतकऱ्यांचा पैसे राज्य शासनाकडे राहिले असतील, ते सर्व पैसे आता पडायला सुरुवात होणार आहे. हीच एक खूप महत्त्वाची अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. कारण ही अपडेट काल उशिरानंतर आली, त्यामुळं काल व्हिडिओ बनवता आलेला नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. आता काहीही काळजी करू नका. ज्या शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं आहे, थांबलेलं आहे, प्रतीक्षेत आहे, अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पुढील 1 ते 2 दिवसापासून हे पैसे तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळं खूप शेतकरी फोन करत होते, की आमचं अतिवृष्टीचं आलं आहे, रब्बीचं आलेलं नाही, या सामायिकवाले आहेत, आमचं अनुदान आलेलं नाही. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं मंजूर केलेल्या रकमेतून उर्वरित रक्कम जी होती, ती उर्वरित रक्कम राज्य सरकारनं मंजूर केली खरी, परंतु प्रत्यक्ष पैशाला मंजुरी दिलेली नव्हती आणि तेच पैसे रखडल्यामुळे शेतकऱ्यांचं अनुदान रखडलेलं होतं. आता उर्वरित रखडलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे या 663 कोटी रुपयामधून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हे निधी वर्ग होईल. तरी हीच सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी होती. सर्व शेतकऱ्यांच्या बाबत अजूनही काही प्रॉब्लेम असतील तर शेतकरी मित्रांनो निश्चित कमेंट करा. कमेंटला उत्तर दिलं जाईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.